काय म्हणले बघा, असं या प्रॉब्लेम मध्ये प्युअर सिलिकॉन क्रिस्टल ॲट टेम्परेचर ऑफ 300K has electron and hole concentration N is equal to what? NH. 1.5 into 10 raised 16 meter per meter cube. Doping of indium increases NH. The value of Ne for doped silicon crystal will be. असं विचार. ओके, प्रॉब्लेम काय आला? आता काय दिलंय बघा, अ प्युअर सिलिकॉन क्रिस्टल हॅज at room temperature 300K इलेक्ट्रॉन होल कॉन्सन्ट्रेशन दिलंय. म्हणजे काय दिलंय? म्हणजे हा प्रॉब्लेम कुठल्या सॉल्व्ह करणार तुम्ही, कुठल्या फॉर्म्युल्यानं? हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय दिले? NaNH दिले बघा, बरोबर आहे का? ऐका. आणि फॉर डोपिंग ऑफ इंडियम इन्क्रीज म्हणजे NH पासून दिले डोपिंग नंतर, आणि विचारलं डोपिंग नंतर एनी, तर यासाठी कुठला फॉर्म्युला यूज करणार? Ni square is equal to what? As Ne into what? NH. हे पहिलं तुमचं थिंकिंग. हा फॉर्म्युला यूज करायला पाहिजे, बरोबर? इज इट राईट? आता मला सांगा, Ni दिलंय काय? Ni दिलंय काय? दिलंय. कुठे दिलंय? इथे दिलंय बा, फॉर प्युअर सिलिकॉन. प्युअर सिलिकॉन साठी आपण लिहून घेतो तुम्ही वहीमध्ये, स्पॉट प्युअर SI Ni is equal to Ne is equal to NH असतंय. And that is how much given? 1.5 into 10 raised to 16 per meter cube. युनिट लिहित नाही मी. आणि पुढची केस आहे डोपिंग. NI व्हॅल्यू मिळाली फॉर डोपिंग ड्यू टू डोपिंग. डोपिंग मुळे काय आलं? NH वाढला, किती दिलाय? किती दिलाय NH? 4.5 into 10 raised to 20. आणि डोपिंग नंतर विचारलंय काय? N. मग डोप साठी फॉर्म्युला काय असतोय? Ni is Ni square is Ne into what? NH. हा फॉर्म्युला असतो. झाला प्रॉब्लेम सॉल्व. म्हणजे NH is Ni square divided by what? Ne. NH करा व्हॅल्यू पुट. Ni स्क्वेअर किती आहे? 1.5 into 10 raised to 16 चा स्क्वेअर आणि 4.5 into 10 raised to 12. 12 नाही, 10. आता मी 1.5 आयतच लिहितो, कारण 4च्या टेबलमध्ये का नाही, 1.5च्या टेबलमध्ये 4 पॉईंट आहे का नाही, मग स्क्वेअर असा लिहिला हवा. आणि 10 रेज टू काय आलं? 16चा डबल, 16 टू जा 32 आणि 4.5. आता कॅल्क्युलेशन करा. ऑप्शन बघा, 5 मिनिट्स आहे सगळे. मी व्यवस्थित करायला पाहिजे. इंटू वॉट? 10 रेज टू 22.
काय कॅल्क्युलेशन 1.5 1.5 चा 3 3 चा 1.5 काय असणार हाफ ना 0.5 सो आन्सर आलं कॅल्क्युलेशन इथे येणार 0.5 आणि 32 मधून 22 मायनस झाले बघ आता म्हणजे किती झालं 10⁻10 सो 0.5 इंटू 10⁻10 असा ऑप्शन आहे काय पॉईंट 10⁻10 ऑप्शन आहे काय बघूया आपण आहे ऑप्शन बट 50 इंटू आहे ओके प्लस 50 इंटू आहे 50 नाही 0.5 आहे ते मग 0.5च 9 सॉन असणार 10⁻9 हे सो नाही हे सो नाही म्हणजे ऑप्शन कुठलं ओके म्हणजे काय केलं मी 0.5च 5 केलं म्हणजे डेसिमल कुठल्या साईडला येणार मी राईट साईडला तर या 10 मधनं 10 मध्ये प्लस 10 आहे त्यामध्ये -1 ऍड केल्यानंतर 10 काय आलं नाही असं लक्षात ठेवा राईट -1 ऍड करायचं लेफ्ट +1 ऍड करायचं किती डिजिट आहे 2 डिजिट सो आन्सर इज ए इज इट राईट अशा टाईपचं एक न्यूमेरिकल विचारतात